पण हा पाटकर, एक गुन्हा मात्र तुमच्या हातून नक्की घडला होता. पोलिसांची कॉलर पकडली होती तुम्ही, म्हणून तुम्हाला तुरुंगात टाकावं लागलं होतं. जरा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि हो, पुन्हा असं घडणार नाही याची काळजी घ्या. काय मॅडम, एक गोष्ट मी शिकली आहे तुमच्याकडून. काही झालं ना तरी घाबरायचं नाही, लढायचं. असं तुमच्यासारखं. मॅडम, तुम्हाला हॅट्स ऑफ. कुठे गेल्या त्या दोघी? या दोघींचं ना नक्की काही ना काहीतरी सुरू आहे. नाही नाही सीमा, तुला असं स्वस्थ बसून नाही चालणार. तुला जेवढ्या वेळ हातपाय मारायचेत ना तेवढे मारून घे. पण यावेळी तुझा प्रत्येक डाव हाणून पाडल्याशिवाय मी पण शांत राहणार नाही. निरंजनशी बोलून घेते. ताई, निरंजन, अरे काय झालंय काय? अरे कधीपासून फोन करते मी तुला, फोनही उचलत नाहीस आणि इथे काय करतोयस? मी आणलंय ह्याला. तुम्ही सगळे? पोलिसांनी सोडलं तुम्हाला? कसं काय? कसं काय? वहिनी, काय माहितीये, ज्या व्हिडिओमुळे पोलीस सगळे ह्यांना पकडून घेऊन गेले होते ना, तो व्हिडिओच खोटा होता. कोणीतरी मुद्दामून मॉर्फ केला होता. हे पोलिसांना कळलं की तो व्हिडिओ खोटा आहे, म्हणून या सगळ्यांना निर्दोष सोडलं. व्हिडिओ खोटा होता का? म्हणजे कोणी का करेल असं? का बनवेल कोणी? हा प्रश्न ना मला वाटतं तुम्ही तुमच्या भावाला विचारावं. तो तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगेल सगळं. हो ना निरंजन? निरंजन? निरंजनचा काय संबंध आहे सगळ्याशी? ओ वहिनी, अहो बास झाली ही नाटकं आता. काय ना, तुमच्या घरच्यांचा विचार करूनच याला सोडलाय आम्ही. अरे तू अनुवर हात उचललास, माझ्या बायकोला बेल्टनी मारायला निघालास. तर माझ्या बायकोवर हात उचलण्याची हिम्मत कशी केली तू? भाऊजी, काय करता तुम्ही?
निरंजन तू हा ना असं नाही ऐकणार. ईशान ईशान नाही. नाही काकू, याला ना पोलिसातच दिलं पाहिजे. उचलायला नको, पोलिसात नको नको. मी सगळं सांगतो ताई, सगळं सांगतो. मग का केलंस तू हे सगळं निरंजन? बोल. हे सगळं मी सीमाताईच्या सांगण्यावरून केलं. हे सगळं तुला सीमा वहिनीने करायला सांगितलेलं? निरंजन, मागे पण तूच होतास ना ज्यांनी माझा पाठलाग केला होता? मीच होतो, पण सगळं सीमाताईच्या सांगण्यावरून केलं मी. मी म्हणलं नव्हतं आई, या सगळ्या मागे सीमा काकूच असणार. आता काय करायचं याचं? याला ना काकू पोलिसातच द्यायला पाहिजे. नको, पोलिसात नको ताई. निरंजन, का केलंस तू हे सगळं? ताई, हे सगळं मी माझ्या बहिणीसाठीच केलं ना. अरे पण स्वतःच्या बहिणीसाठी तू दुसऱ्या स्त्रीचं घर उद्ध्वस्त करायला निघाला होतास. लाज नाही वाटत तुला हे माझ्यासमोर बोलताना? काय रे? मान्य करतो ताई, चूक झाली माझी, माफ करा मला ताई. लहान लहान भाऊ समजून माफ करा ना मला ताई. काकू याला असं सोडून चालणार नाही. याला ना पोलिसातच द्यायला पाहिजे. होय, आपण आत्ताच्या त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. ताई, पाया पडतो, पोलिसात नको. पोलीस स्टेशनला नाही. आई पण याला असंच सोडून दिलं तर हा आणि सीमा काकू आपल्याला परत त्रास देतील. नाही, कोण म्हणतं याला असं सोडून द्यायचं? ईशान, तोवर आपल्याला याला कुठेतरी लपून ठेवावं लागेल, जिथून याला पळ काढता येणार नाही. ह्याच्या चुकीमुळे माझी निर्दोष माणसं तुरुंगात गेली आहेत ना, तर माझी माणसंच ह्याचा काय तो निकाल लावतील. हो, सोडा त्याला प्लीज. अविनाश, आपण असं नाही वागू शकत. का नाही वागू शकत? कारण ह्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, आणि मुळात हा दोषी नाहीच आहे. या सगळ्या प्लॅनिंगची सूत्रधार सीमा वहिनी आहे. हा वहिनी,